जय मित्रांनो, स्वागत YouTube चॅनलवर। मित्रांनो, सध्या पेसा पदभरती संदर्भात जी काही दुसरी यादी ह्या ठिकाणी बघा, प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये जे सध्या त्या ठिकाणी रिक्त राहून गेलेली पदं आहे, तर ते रिक्त पदं सध्या भरण्याच्या अनुषंगाने मानधन तत्वावर पेसा जी काही पदभरती आहे, तर ती पदभरतीची 13 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ज्या काही दुसऱ्या यादी आहे, तर ती 2 नंबरची यादी सध्या लावली जात आहे। आणि त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जिल्हा परिषद पालघर संदर्भात जी काही मागे देखील प्रक्रिया सध्या बघा, पात्र याद्या सध्या जाहीर झाल्या होत्या आणि आताच्या घडीला सध्या जे काही पात्र उमेदवार आहे, जवळपास 700+ उमेदवारांना सध्या बघा जी नियुक्ती आहे, तर ती नियुक्ती ह्या ठिकाणी बघा मिळणार आहे। तर त्या अनुषंगाने सध्या महत्त्वाचं जे पत्र आहे, तर ते पत्र सध्या इथं इश्यू करण्यात आलं आहे आणि ज्या याद्या आहेत, तर त्या याद्या देखील सध्या बघा इथं इश्यू करण्यात आल्या आहे। आता ह्यांना ज्या नियुक्त्या असेल, तर त्या नियुक्त्या बघा कधी मिळणार आहे, तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आता इथं तुम्हाला स्क्रीनवर हे जे पत्र आहे, तर हे पत्र शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद पालघर संदर्भात दिनांक 28/2/2025 ला सध्या इथं इश्यू करण्यात आलं आहे। तर ह्या प्रसिद्धी पत्रकामध्ये इथं बघा काय म्हटलेलं आहे की अनुसूचित जमाती व अन्य कोणत्याही प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणाऱ्या शासनाने वेळोवेळी विहित केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्राप्त उमेदवारांना तात्पुरत्या कालावधीसाठी मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्तीबाबत अशा पद्धतीने ह्या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटलेलं आहे। तर ही जी प्रक्रिया आहे, तर ही प्रक्रिया बघा बऱ्याच दिवसापासून सध्या चालू होती, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की पालघर जिल्हा परिषदमध्ये जे काही पेसा पदभरती होती, तर सध्या शिक्षकांची जी काही पेसा पदभरतीमध्ये सर्वात जास्त पदं पालघर जिल्हा परिषदमध्ये आलेली होती। परंतु त्या ठिकाणी सध्या जी काही पहिल्या यादीमध्ये मानधन तत्वावरती उमेदवारांना नियुक्ती दिली, परंतु तिथे जे काही वेकेंट पोस्ट राहून गेल्या, तर त्या वेकेंट पोस्ट सध्या बघा त्या ठिकाणी तशाच राहून गेल्या आणि त्या अनुषंगाने 2 नंबरची म्हणजे दुसरी जी काही यादीमध्ये उर्वरित जे सध्या मेरिटपासून खाली जे उमेदवार असेल टेट मार्काच्या, तर त्या कटऑफपासून जे उमेदवार सध्या राहून गेले, तर त्या उमेदवारांना ह्या ठिकाणी त्यांच्या पात्रतेनुसार नियुक्ती इथं बघा मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात मिळणार आहे। तर त्या अनुषंगाने इथे पत्रामध्ये सविस्तर बघा उल्लेख करण्यात आले। तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा 15/7/2024चा जो काही शासन निर्णय होता, तर त्या शासन निर्णयामध्ये सध्या जे अनुसूचित जमाती व अन्य कोणत्याही प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्र धारण करणाऱ्या जे काही उमेदवार आहे, तर त्या उमेदवारांना तात्पुरत्या कालावधीसाठी मानधन तत्वावरती कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याकरिता शासन स्तरावरून शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागातील 12/2/2024 रोजीच्या पत्रान्वये मान्यता या ठिकाणी प्राप्त झाली असल्याने कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरात जी आहे, तर त्या जाहिरातीला या ठिकाणी बघा 14/8/2024 अन्वये 23/8/2024 रोजीपर्यंत कार्यालयास प्राप्त झालेल्या प्रस्तावातील कागदपत्राच्या पडताळणी अंतिम पात्र जे काही उमेदवार आहे, तर त्यांची यादी सध्या जाहीर करण्यात आली होती। मागे देखील आपण दाखवली होती, हे संपूर्ण याद्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील अवेलेबल आहे। तसंच जे काही जिल्हा परिषदची वेबसाईट आहे त्या ठिकाणी देखील अवेलेबल आहे। तसेच बघा पात्र जे काही उमेदवार आहे, तर त्या उमेदवारांना जिल्हा स्तरावर समुपदेशन पद्धतीने तात्पुरत्या कालावधीसाठी या ठिकाणी मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने पदस्थापना देण्यात येणार आहे। तर जे बरेच उमेदवार सध्या विचारणा करत होते की आता यादीमध्ये सध्या नाव आलं आहे बरोबर पात्र यादीमध्ये, परंतु पुढील जी काही प्रक्रिया होती त्यांचं समुपदेशन असेल किंवा नियुक्ती प्रक्रिया असेल, तर ती नियुक्ती प्रक्रिया नेमकी कधी होणार, तर त्या अनुषंगाने या ठिकाणी बघा जी काही सूचना आहे, तर ती सूचना इथं देण्यात आली की मानधन तत्वावरती पदस्थापना सध्या बघा देण्यात येणार आहे आणि समुपदेशनाच्या वेळी नेमकं काय ह्या ठिकाणी बघा म्हटलेलं आहे, समुपदेशनाच्या वेळी टेट परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना त्यांच्या टेट परीक्षेतील गुणाच्या आधारे प्राधान्यक्रम देता येणार आहे। म्हणजे जे काही टेट स्कोर तुमचा असेल, आता टेट स्कोर ह्या ठिकाणी जर बघितला आपण, तर तो म्हणजे जवळपास या ठिकाणी पहिला टेट स्कोर आहे प्राधान्य, तर इथं 127 मार्कापासून सध्या बघा इथं सुरुवात होत आहे। तर हे लक्षात घ्या, भाषा विषयाचं आहे, 127 पासून सुरुवात होत आहे। तर पत्रामध्ये जसं सांगितलेलं आहे की जे काही टेट स्कोरनुसार सध्या जी काही मेरिट असेल किंवा प्राधान्य असेल, तर ते प्राधान्य इथं बघा दिलं जाणार आहे। तसंच पुढे काय म्हटलेलं आहे, या ठिकाणी टेट परीक्षेतील गुणाच्या आधारे प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे। तसेच टेट परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारांना त्यांच्या TET किंवा CTET परीक्षेतील प्राप्त गुणाच्या आधारे प्राधान्यक्रम दिला जाईल। संबंधितांनी जे काही उमेदवार असेल, तर त्यांनी नोंद घ्यावी, कारण या ठिकाणी 2 प्रकारचे उमेदवार आहे, एक म्हणजे टेट परीक्षा दिलेली उमेदवार आणि दुसरे म्हणजे ज्यांनी टेट परीक्षा सध्या दिलीच नाही, परंतु ते TET आणि CTET ह्या ठिकाणी बघा क्वालिफाय आहे, तर त्यांना CTET आणि TET परीक्षेच्या गुणांच्या आधारे त्यांना प्राधान्यक्रम सध्या दिला जाणार आहे। आता नेमकी पुढील प्रक्रिया जी असेल, समुपदेशन असेल किंवा नियुक्ती प्रक्रिया असेल, तर ती नेमकी कधी होणार, तर त्यासाठी या ठिकाणी लास्ट जो सध्या बघा या ठिकाणी
स्टेटमेंट देण्यात आले। तर ते स्टेटमेंट काय आहे तर इथं बघा, तरी सदर प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार पात्र असलेल्या उमेदवारांना जिल्हा परिषद पालघर अंतर्गत जिल्हा परिषद शाळेतील रिक्त असलेल्या पदावर समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देण्याकरिता उपस्थित राहण्याबाबत यथावकाश कळवण्यात येईल, याची सर्व पात्र उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे। म्हणजे जी काही पुढील प्रक्रिया असेल समुपदेशनासंदर्भात, तर त्या समुपदेशनाची जी काही डेट असेल तर ती डेट सध्या बघा आपल्याला यथावकाश या ठिकाणी कळवण्यात येणार आहे। तर आता प्रक्रिया जी काही असेल तर ती जास्त लांबणार नाही, कारण आपल्याला माहिती आहे की मध्यंतरी सध्या जी काही आंतरजिल्हा बदली असेल तर ती प्रक्रिया देखील सध्या इथे सुरुवात झाली आहे, जेणेकरून लवकरात लवकर जी काही या ठिकाणी पेसा पदभरती संदर्भात जी रिक्त पदं आहे तर ती रिक्त पदं बघा लवकरात लवकर जी काही पदस्थापना असेल तर त्या पदस्थापनेकरिता समुपदेशनासाठी लवकरात लवकर इथं यथावकाश बघा कळवण्यात येणार आहे। तर मे बी चालू महिन्यामध्ये ही जी प्रक्रिया असेल तर ही प्रक्रिया सध्या या ठिकाणी होऊ शकते। तर लवकरच ह्या संदर्भात पुढील कार्यवाही देखील सध्या बघा होईल, जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल। तर सध्या बघा या ठिकाणी यादी देखील देण्यात आली। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पात्र अपात्र दोघी याद्या बघितल्या, तर ही जी यादी आहे तर संपूर्ण पात्र जे उमेदवार आहे बरोबर, म्हणजे जे पात्र झालेले उमेदवार आहे तर त्या उमेदवारांची इथं यादी आहे। तर इथं तुम्ही जर बघितलं तर इथं तुम्ही बघू शकता की उमेदवाराचं नाव आहे, त्यानंतर कोणत्या गटासाठी तो उमेदवार असणार आहे, त्यानंतर इथं अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीतील जे गुण आहे तर ते गुण इथं देण्यात आले बरोबर। तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी लास्टमध्ये जे काही पडताळणी अंती उमेदवार पात्र आहे का अपात्र आहे का अशा पद्धतीने इथं देण्यात आलं होतं। तर हे संपूर्ण पात्र उमेदवारासंदर्भात इथं यादी आहे। आता ही जी यादी आहे तर ह्या ठिकाणी गट जो असेल तो 6 ते 8 साठी इथं बघा देण्यात आली। तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे विषयानुसार देखील इथं आता भाषा विषयाची ही यादी तुम्हाला दिसते। त्यानंतर पुढचा गट देखील तुम्हाला दाखवतो, या ठिकाणी भाषेचं यादी आहे। त्यानंतर पुढील विषय देखील तुम्हाला दाखवतो, इथे समाजशास्त्र विषयाची या ठिकाणी पात्र झालेले जे उमेदवार असेल तर त्यांची यादी देखील इथं आलेली आहे। भाषा विषयाचा हायेस्ट स्कोर जो होता तर तो 127 होता बरोबर। त्यानंतर या ठिकाणी बघा पुढचा समाजशास्त्र संदर्भात 110 जो आहे स्कोर, तर तो टेट मार्काचा हायेस्ट स्कोर आहे। त्यानंतर पुढचा विषय जर घेतला हा झाला समाजशास्त्र, भाषा समाजशास्त्र। त्यानंतर इथे गणित आणि विज्ञान संदर्भात बघा हायेस्ट स्कोर जो आहे गणित आणि विज्ञान संदर्भात तर 148 जे मार्क आहे तर ते 148 मार्काचा या ठिकाणी हायेस्ट आहे। त्यानंतर 121, 116 अशा पद्धतीने इथे जे काही पात्र आहे तर ते उमेदवारांचा स्कोर देण्यात आला आहे। आता हे गणित विज्ञान संदर्भात स्कोर होता। त्यानंतर पुढचा जो स्कोर असेल तर तो म्हणजे या ठिकाणी बघा समाजशास्त्राच्या या ठिकाणी देण्यात आला आहे। समाजशास्त्र 129 मार्काचं इथं हायेस्ट सध्या आलेलं आहे। तर अशा पद्धतीने जे काही समाजशास्त्र असेल आणि या ठिकाणी गणित विज्ञान असेल तर त्या उमेदवारांचं इथं पात्र जे उमेदवार आहे तर त्या उमेदवारांचं इथं बघा नाव सध्या इथं आलेलं आहे। तर संपूर्ण ज्या याद्या असेल तर ते याद्या सध्या वेबसाईटला देखील आहे, तसंच आपल्या जे काही टेलिग्राम चॅनल आहे तर ते टेलिग्राम चॅनलवर देखील तुम्हाला यादी अवेलेबल होईल। ही यादी तुम्हाला 6 ते 8 साठी होती। त्यानंतर पुढील जी काही प्राथमिक संदर्भात यादी बरोबर तर ती देखील सध्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल। तर सध्या हे एक महत्त्वाची जी काही कंत्राट शिक्षक पदभरती होती बरोबर मानधन तत्वावरती, तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी जी काही कालावधीकरिता मानधन तत्वावरती कंत्राटी पद्धतीने नियुक्ती इथं मिळणार आहे। तर नियुक्ती संदर्भात यथावकाश सध्या कळवण्यात येईल, जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल। तर ह्या यादीमध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही ते व्यवस्थित बघा चेक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जी काही संधी असेल तर ती संधी सध्या मिळून जाईल। तर ह्या संपूर्ण याद्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट करतो, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तिथं जाऊन तुम्ही चेक करून घ्या बरोबर। तर सध्या महत्त्वाचा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या। तसंच तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट देखील करू शकतात, त्याच्यावर योग्य तो रिप्लाय सध्या देऊ। तर सध्या ही एक पालघर जिल्हा परिषद संदर्भात बघा माहिती होती। तसंच इतर ज्या काही जिल्हा परिषद आहे तर त्यांच्या देखील प्रक्रिया सध्या बघा या ठिकाणी सुरुवात होणार आहे, आणि त्या अनुषंगाने जी काही माहिती सध्या बघा पुढील व्हिडिओमध्ये आपण त्या अनुषंगाने देऊ। तर कोणकोणत्या जिल्हा परिषदमध्ये ज्या काही प्रक्रिया सध्या बघा थांबलेल्या असेल त्या संदर्भात कमेंट करू शकतात, नक्कीच त्याचा देखील आपण पुढे पाठपुरावा करू। तर सध्या महत्त्वाचा व्हिडिओ होता। तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।